लाडकी बहीण योजना KYC अशा प्रकारे केल्यास तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होईल. बघा इथे आधार कार्ड टाकून कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. सहमत वरती क्लिक करून पुढे जायचं आहे. तर बघा कोणाकोणाचं काय प्रॉब्लेम आहे की OTP जात नाही. तर साईटचा लोड तर आहेच, पण कोणाकोणाचे आधार कार्ड पण लिंक नसल्यामुळे सेम प्रॉब्लेम आहे. महिलेचे असेल तर पुरुषाचे नसतात, तर त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर बघा आता इथे मी टाकतोय वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा फिल करून मी सबमिटवरती क्लिक करतोय. तर OTP पण आलेला आहे बघा. तर साईटच्या लोडमुळेच जो काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला येतोय, बाकी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. KYC प्रक्रिया पूर्णपणे चालू आहे, फक्त साईटचा लोड त्याच्यामुळे थोडं वेळ लागतो. बघा इथे KYC पूर्ण झालेली आहे. जात प्रवर्ग निवडाचं ऑप्शन आलं आहे. तर बघा मी जात प्रवर्ग निवडून घेईल. जात प्रवर्ग निवडल्यानंतर इथे दोन्ही ऑप्शन होय आणि दुसरं पण ऑप्शन होय, उपरोक्त 1 आणि 2 ओके. आणि अशा प्रकारे KYC पूर्ण झालेली आहे.